पेन्सिल आहे अजून त्याच्यामध्ये. अगं हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे हरतालिका. हरतालिकेचा मी छोटासा व्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्लॉगला सुरुवात करणार आहे, स्किप करू नका. छान व्हिडिओ आहे आजचा. पूजा पण खूप सुंदर आणि छोटीशी मांडलेली आहे, ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. काय ना, मी पूजा मांडत होते तेव्हा ना एका हाताने शूट करायचं आणि एका हाताने पूजा मांडायची, ते शक्य होत नव्हतं. आणि असं देवपूजा करण्यात ना असं मनही लागत नाही. म्हणून मग पुढचा व्हिडिओ मिस्टरांनी घेतला आणि मग मला एकदम सोपं गेलं पूजा मांडायला पण आणि सगळी पूजा व्यवस्थित करायला. आणि देवाजवळ छोटीशी पूजा मांडून घेतली. सगळ्यात आधी घट मांडून घेतला. मग माझ्याकडे रेती नव्हती, मागच्या वर्षीची रेती मी आठवत नाही मला कधी मी टाकून दिली तर कळलंच नाही मला. म्हणून मी काय केलं, देवघरातली पिंडच मांडली आणि पूजा मांडून घेतली. मला ना पूजेचं सगळं साहित्य आमच्या घरीच मिळून जातं. माझ्या गॅलरीमध्ये भरपूर झाडं आहेत, त्याच्यामुळे त्याचेच पानं वगैरे वापरते मी. खाऊचं पानसुद्धा आमच्या गॅलरीमध्ये त्याचा वेल आहे, तेच वापरले. आणि देवघराजवळ ना मी पूजा का मांडते, छोटीशीच पूजा मांडते स्वस्तीमुळं. स्वस्ती काय करते ना, सगळे एक एक वस्तू उचलून घेऊन जाते. तुम्ही ना पोळ्याचा व्हिडिओ बघा, त्यात ना पोळ्याची पूजा उचलेपर्यंत स्वस्ती एक एक बैल सगळे उचलून घेऊन गेली. तिला खेळायचं असतं. मी आता नैवेद्यासाठी ना बासुंदी बनवून घेतली आणि तोच नैवेद्य दाखवला देवीला. तर चला, सकाळची कामं आवरलेली आहेत, पूजा सकाळीच मांडून झालेली आहे. तर आता दुपारी पुन्हा कामाला लागले. आता माझी मुलगी शाळेतून मोठी, लहानी मुलगी तर घरीच आहे, तिला बरं नाही आहे. आणि उद्यापासून तर आता गणपतीच्या सुट्ट्याच आहेत. तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, स्वयंपाकाला लागते आता. संध्याकाळची तयारी करून घ्यावं लागेल, नैवेद्य दाखवावं लागणार. बाहेर बघा तुम्ही किती आवाज येतो. हायवे आहे बाहेर, समोरच आमच्या बिल्डिंगचा हायवे जातो ना, त्यामुळे काय होतं, एवढा आवाज येतो ना. तुम्हाला बघा तिथून ते झाडाच्या तिथून गाड्या दिसतात, सारख्या कंटिन्यू गाड्या चालू असतात. आणि ॲम्ब्युलन्सचा सुद्धा आवाज असतो. मी माईक अजून घेतलेला नाही, माईक घेतल्यावर व्यवस्थित आवाज येईल तुम्हाला. काय ना, माईक कुठला घ्यावा हे कळत नाही आहे. बरेच माईक बोलवले ऑनलाईन, तर पण आवाज एवढा चांगला येत नव्हता, म्हणून आता बघते चांगला माईक घेईल. तर हे बघा, सिद्धी आली शाळेतून, पायाला लागलेलं होतं तिच्या. मागच्या व्लॉगमध्ये एका सांगितलं होतं मी. तर अजून ते बरंच नाही झालं. तुम्हाला काही आयडिया असेल तर सांगा. ट्विस्ट झालेला आहे पाय इथे या ठिकाणी, तर तुम्हाला दाखवता नाही येणार. हे केलं, इथे ट्विस्ट झाला होता पाय तायकोंडोमध्ये. तर अजून बरंच नाही झालं ते. बसली आता, काहीतरी चहा वगैरे घेतला आणि बसली. विश्वस्ती, तू काय करतेस ग? बघू, दाखव काय करते. हे बघा, ही स्वस्ती टेंट हाऊसमध्ये. आणि कपडे गरमी होते म्हणून काढून टाकले नाही, त्या टेंट हाऊसमध्ये गरमी होते तुला. कपडे घालून बस ना, एखादा मच्छर जर आला ना आतमध्ये चावेल मग तुला. मग हे असं, अगं हे याला ना उघडं ठेव, मग फॅनची हवा आत येते. आणि कपडे घाल. ठीक आहे, मग याला खोस. हां, मी देते करून तुला ते. ठीक आहे, हां, मी खेळते. तर चला, काही खाऊन पिऊन घ्या बाई साहेब. ट्युशन आणि खाल्लं नाही काहीच, दूध पिलं फक्त. उठ, आधी खाऊन घे. डब्बा खाल्ला पूर्ण? का राहिली? अरे 10 मिनिटं भेटतात, पण जेवण करायला पाहिजे. प्रॅक्टिस सुरू येतात, एनर्जी लागते की नाही. चल, ती पोळी खाऊन घे. उठ उठ लवकर. नाही, 10 मिनिटात होती खाऊन. 10 मिनिटं लेट जा आज ट्युशनला. उठ, खाऊन जा. उठ उठ, खाऊन जा. नाही, आज क्रिकेट पण आहे, क्रिकेटला पण जायचंय तुला आज. का? आणि उद्या जर सुट्टी दिली त्या सरांनी मग? अरे गणपती उद्या, त्यांच्याकडे पण गणपती असतील ना. ते सर बोलले होते की मुलाला की क्लास चालूच असणार, येत जा. असणारच असणार, क्लासेस असणार. म्हणजे आज नाही जायचं तुला मग? मग ठीक आहे, खाऊन तर घे. मग तू काय करते? कपडे घाल बोलले, शर्ट घाल बोलले तुला मी. हां, काय? अरे म्हणून तर बुक्स नाही मिळाली. तिचं एक बुक राहिलं असतं शाळेत. आता होमवर्क आता 10 दिवस. काकांसोबत नाही आलो आम्ही. मग कुणासोबत आले? आज 1 वाजता सुटली, तर प्रायमरी पण होत्या ना, तर काकांनी बसमध्ये पाठवलेलं. बसमध्ये आले मग. पण आता हिचे कोणते बुक दिले? 4 बुक तर घरीच आहे.
एक बुक असेल ते. ठीक आहे, जाऊ दे, करूया नंतर आपण तो होमवर्क. हा घरी आहेत ते तर करून घे. उठ, तू कपडे घाल लवकर, नाही तर फटके खाशील आता. उठ. लालबागचा राजा आला. लालबागचा आपण राजा? जाऊया ना यावेळेस लालबागला. हां, जाऊ. हो. कुठे? ते मोठे गणपती असतात ना, म्हणून ते लवकर येतात. गर्दी होती ना खूप. आणि छोटे गणपती आणि छोटे गणपती कसे ना, मग त्यांना अडचण होती. हां. जाऊया, पाऊस नसला, व्यवस्थित असलं सगळं, गर्दी नसली तर जाऊया. असे हो ना? तुला यायचं ना गणपतीला? हा तर. हो ना, मग नीट राहायचं, कळलं ना? मस्ती करायची नाही. कपडे घाल, चल. पुन्हा सांगते तुला, कपडे घाल, नाही तर मी आता सराटा गरम करेल मग. मम्मी पप्पा बोलले की हे आणि ते लवंग सोबत नको ठेवत जा, मग पटकन भेटत नाही लवंग. बरं पप्पा बोलले. बरं, शोधायची म्हणा होती चार, असं झाकणात घ्यायचं म्हणा होते, प्लेटमध्ये नाही झाकणात, आणि अशी घ्यायची फक्त शोधून. असं सांग पप्पांना नेक्स्ट टाइम. ठीक आहे. मग एवढ्यासाठी किती भरण्या करणार म्हणा मम्मी, आहे की नाही? त्याला किती भरण्या लागतील म्हणा? 3 भरण्या लागतील 3 आयटमला. मग तर काय ना, एकीकडे स्वस्ती बोलत असताना ना माझ्या लक्षात आलं की डिशवॉशर मधले भांडे लावायचे राहिले होते. 3 टाइमचे भांडे मी एकदाच लावते, त्याच्यामध्ये खूप छान भांडे निघतात. गरम पाण्याने धुवून काढते मशीन. तर बाईची गरज पडत नाही, बाईची वाट पाहायची गरज नाही, 2-2 दिवस खाडे करते त्याची गरज नाही, आणि बिलही खूप कमी येतं. किती रुपये दिले मी तुला? 30. Hello. बाय आता. आज late. चला, सिद्धी झाली तयार ट्युशनला जायला. तू चालली, आणि ही आहे घरी मस्ती करायला. तू. नीट जा. हां. मला तर वाटते सिद्धी रिक्षाने जाऊच नको. अरे पण लेट झालं मम्मी. अगं हो, पण रिक्षाने कसं जरा भीतीच वाटते माणसाला. मग काय आता? हं? खूप लेट झालं. जा ना कशी तरी 5 मिनिटात 10 मिनिटात जा ना. तुझं 5 मिनिट नाही लागत जायला. मग काय कर, ही बघा काय करते. हा, त्या डमी बरोबर खेळतच असते सारखी. ती दीदीची फाईट करायची डमी आहे आमच्या ही. 10 झाले इथेच. काय इथेच 10 झाले. नीट जा मग. हा, मम्मी आ पेन्सिलच्या काढून. तुझ्या हातात पेन्सिल गेलीच कशी काय कळत नाहीये स्वस्ती, मला दाखव. मी खात होती तेव्हा गेली ना. पेन्सिल आहे अजून त्याच्यामध्ये. अगं, डॉक्टरांकडे जा बरं पप्पांसोबत. मी तुला बऱ्याचदा सांगितलं तू डॉक्टरांकडे जा. माझ्याकडून घरून निघत नाही का? घरी कुठे निघत असते का ती पेन्सिल? जेवढी निघत होती तेवढी मी काढली ती. पेन नाही काढलं मग. पिन नाही तर रडती. डॉक्टरना थोडंसं असं काहीतरी लिक्विड लावतात आणि ती वर येते आणि काढून घेतात असं हाताने अशी. तू जा फक्त. फक्त लिक्विड आणि हाताने खाऊन घेतात. हां, काहीच करत नाही. सुई लावत नाही, पिन लावत नाही, काहीच करत नाही त्याला. फक्त असं लिक्विड लावतात थोडंसं, आणि मग ते असं ओपन होतं. ओपन झालं की मग त्यातून पेन्सिल आलं ती काढून घेतात. कधी जाऊ? आज जाऊ द्या सुट्टी आहे ना पप्पांना. आली? अच्छा. तरी पप्पा काय म्हणतात बघ, पप्पांचा फोन चालू आहे. आम्हाला ट्युशनमध्ये दिला. हा, बोला तिच्याशी एकदा. हां, बोल ग, पप्पांशी बोला आधी तू. हा, तो हॅलो. नाही, उद्या जाते ना. नाही. हो. कितीला येता तुम्ही? हां, चालेल. जाते. ते खोबरे वगैरे आणायचं ना. हां. ठेवते. जाणार का? हो. काय बोलले पप्पा? आपण खाली जाऊ मग. खाली कुठे? खाली पप्पा आले की. अच्छा, क्रिकेटला का? दाखव काय दिले? ट्युशन मध्ये दे, माझ्याकडे दे. अच्छा, आरती संग्रह दिला का? अरे वा, छान आहे. मॅमने दिला. हां, त्यांनी वाटते बुक्स आहे. चला, आता व्हिडिओचा एंड करणार आहे मी आज लवकरच. आता रात्रीचं काही दाखवत नाही नैवेद्य. रात्री तर पुरणपोळी वगैरे बनवायची ना. काय म्हणणं आहे तुझं, बोल आता. स्वस्ती कुठे दिदी बघ. स्वस्ती का? कुठे असेल? टेंट मध्ये असणार. टेंट मध्येच आहे ना. लपून बसते. छान ठेवले तुषा. टीव्ही दिसते का मग तिथे?
हो दिसते रे काय असं दिसतं ना पण असं दिसते ना. हुशार आहे. तर चला मग व्हिडिओ चांगला बाय काय म्हणते बाय बाय बाय. तर संध्याकाळी ना हरतालिके मातेला मी पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करणार आहे. आता तो काही दाखवत नाही कारण त्याला खूप वेळ लागतो आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय. तर चला पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. चॅनल ग्रो होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन याच्यासाठी दाबायचं की आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि आमचे चांगले चांगले नवीन नवीन आणि स्वस्तीचे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हो ना स्वस्ती? हां तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.